नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी विषयाचे आम्ही चित्र वाचतो चित्रवर्णन स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। येथे तुम्हाला काही चित्र दिलेले आहे, त्याविषयी तुम्हाला माहिती विचारलेली आहे। सर्वात प्रथमच्या चित्रामध्ये हे बांधकामाचे चित्र आहे। एक मोठे वजन उचलण्याचे यंत्र आहे। त्या यंत्राने एक मोठा सिमेंटचा पाईप उचलून दुसरीकडे वाहून नेला जात आहे। पाईप कोणत्या दिशेने न्यायचा मार्गदर्शन दोन माणसे करत आहे। एक माणूस जोडलेला पाईप चेक करत आहे। चित्र क्रमांक 2 मध्ये गावात जत्रा भरलेली आहे। या जत्रेत मुलांचे निरनिराळे खेळ आहेत। गोलाकार फिरणाऱ्या लाकडी घोड्यावर मुले मुली बसलेली आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे। आई बाबा कौतुकाने पाहत आहे। एका मुलीच्या हातात फुगे आहेत। वेगवेगळी दुकाने जागोजागी लागलेली आहेत। आपणही जत्रेत फिरावे असे वाटते। पुढील चित्राचे वर्णन पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चित्र क्रमांक 3 मध्ये बागेत खूप झाडे व फुलझाडे आहेत। बागेमध्ये मुले फिरायला आलेली आहेत। ती मुले एका बिरबिर उडणाऱ्या फुलपाखराकडे पाहत आहे। एक मुलगा मोबाईलवर फुलपाखराचे फोटो काढत आहे। त्या मुलाकडे आई कौतुकाने पाहत आहे। चित्र क्रमांक 4 मध्ये हे एक वसाहतीचे चित्र आहे। वस्तीत इमारती व झाडे आहेत। एक आजोबा एका मुलाला पत्राचे पाकिट देत आहे। मुलगा ते पाकिट घेत आहे। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे चारही चित्रांचे वर्णन करून दिलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।